मंडळी नमस्कार नमस्कार नमस्कार. तर गणपती आहेत आणि आपल्या इकडे साफसफाई चालू आहे. आता आईचा जो बेडरूम आहे तो ऑलरेडी झालेला आहे. आता हा बेडरूम आणि हे बाकी आहे, किचन आणि लिव्हिंग रूम बाकी आहे. तर आईचा जो बेडरूम आहे तो झालेला आहे, मी तुम्हाला दाखवतो. आता हा जो बेडरूम आहे आईचा, हा ऑलरेडी सगळा क्लीन करून सगळा झालेला आहे व्यवस्थित मस्तपैकी छान. आणि हे तर लोक काय म्हणतात, वेट तुमचं जर पेंट जर वॉशेबल असेल तर ते लोक वॉश पण करतात. ते सगळं हे पण त्यांनी सगळं वॉश केलेलं आहे. 12:30 वाजले आहेत आणि काय ऑलरेडी सकाळी जे लोक आलेत, आता ऑलमोस्ट 2.5-3 तास होऊन गेलेत. बरंचसं झालेलं आहे इकडचं पण. आता हे लोक वरती असू दे असू दे असू दे असू दे. तर हे असं सगळं हे लोक पुसतात व्यवस्थित सगळं. तो ड्राय आहे ना? हां. तर जे पेंट आणि जे काय म्हणतात वॉल्स हे नाही आहेत, आपलं पाण्याने पुसता येत नाहीत, ते मग ड्राय मॉपिंग ते लोक करतात. सो हे ड्राय मॉपिंग ते लोक करतात. आणि बाकीचे जे हे आहेत हां आणि हां, तर हे लोक मग ते वेट वाईप करणार, ओल्याने पण करणार. मंडळी, तर आता होम क्लिनिंग आहे, जे आपलं डीप क्लिनिंग आहे ते झालेलं आहे. आणि मागच्या वर्षीही दादा आले होते आणि खूप सुंदर केलं होतं तुम्ही, म्हणून आम्ही रेकमेंड पण केलं होतं आमच्या यूट्यूबच्या चॅनलवरती. आणि तुम्हाला का तिकडनं काही रिस्पॉन्स आला काही? अच्छा अच्छा. हां हां हां, डी क्लिनिंगसाठी. येस. तर दरवर्षीप्रमाणे गणपतीच्या आधी आपण हे करतो, डी क्लिनिंग करतो. दोन्ही आपल्या 2 बेडरूम्स आहेत, हॉल आहे आणि किचन आहे. आणि ह्याचा आधी पण एक ब्लॉग केला होता मागच्या वर्षी, तर त्याचा मी डिटेल्स तुम्हाला इथे दाखवेनच, तर नक्कीच तुम्ही तो जाऊन बघा. आणि तुम्हाला जर तुमच्या घरी जर होम क्लिनिंग करायचं असेल तर नंबर आहे, दत्ता अडसूळ यांचा नंबर आहे, तर मी नंबर इथे टाकेनच. ओके. आणि तुमच्या कंपनीचं नाव आहे SV एंटरप्राइज, बरोबर आहे? SV एंटरप्राइज विद्याविहारला आहे, बरोबर आहे? तर फोनवरून सगळे तुमच्याकडे जे काही डिटेल्स सगळे येऊन जातील, तर दत्ता सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि जे काही आहे तुम्ही बोलून घेऊ शकता. आम्ही यावेळेला डी क्लिनिंग केलं आणि यावेळेला खूप लवकर झालं. मागच्या वर्षी 9 वाजले होते, 9-9:30 वाजले होते, पण यावेळेला 4 जण होती. ती ताई गेली वाटतं, लवकर गेली ना? हां, त्या कल्याणला राहतात म्हणून त्या लवकर गेल्या, त्यामुळे 4 जण होते ह्यावेळेला, तर म्हणून लवकर झालं. आता ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे की नाही? येस. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. ओके, मोस्ट वेलकम. चला, थँक्यू. मंडळी, तर साफसफाई झालेली आहे, तुम्ही बघितलं. आणि मागच्या वर्षी पण आम्ही त्यांना बोलवलं होतं आणि त्यांचं काम आवडलं म्हणून याही वर्षी आम्ही त्यांना बोलवलंय. आणि चांगलं काम करतात, व्यवस्थित करतात आणि म्हणजे आपल्याला आवडलं आहे की नाही? तर तसंच तुम्हाला मी सगळे डिटेल्स सगळे दिलेले आहेत. आता काय ना, आम्ही चाललो आहे बाहेर. मी जी खरेदी काल थोडी करायची होती, काल आम्ही जे बघितलं तर ते अजून एका ठिकाणी जाऊन एकदा बघून आणि मग आपण ते फायनल करून टाकणार आहे. ओके, चला तर आपण जाऊया. माहिती विवियन अमर, राईट? विवियन अमर. मायरा घरीच आहे. ओके, चलो. मंडळी, आपण लावली आपली गाडी चार्जिंगला आणि इथे आम्ही आहे आता जिओमध्ये, जिओ मॉलला आहे. आणि इथे चार्जिंग फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्ही तुमचं चार्जर घेऊन या आणि प्लगमध्ये लावा आणि चार्ज तुम्ही गाडी करू शकता, फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर प्लॅनमध्ये थोडा चेंज केला आम्ही खरं जाणार होतो विवियन मॉलमध्ये, आहे की नाही? मग आम्ही डिसाईड केलं, कारण का मदर केअर मोठं जे स्टोर आहे तर ते इकडे आहे, म्हणून मग आम्ही हां, तर म्हटलं इकडच्या मदर केअरमध्ये जाऊन बघू काय आपल्याला भेटतंय का, आणि मग आपण डिसाईड करू की कुठून घ्यायचं आहे ते. चला. चलो. कारण आपण ते मगाशी मॅप टाकलं ना, कुठं? क्रॉक्स. हां,
मॅप वरती दाखवतंय 13 मिनिटं इकडनं ते म्हणजे वेगळंच दाखवतंय, म्हणून आपली जरा गडबड झाली मगाशी. काय चला, समोरच आहे मदर केअर, आपण तिथे जाऊया आणि बघू आपल्याला काय आवडतंय का. एक्स्ट्रा स्मॉल नाही काय ते, न्यू एक्स्ट्रा म्हणजे एकदम बेबीपेक्षा पण कमी येत आहे, त्यांना विचार आहे का. आणि आपण जे बघतो तेव्हा तिकडे समोर. सो हे आपण काल बघितलं तसंच आहे, पण हे ना खूप मोठं आहे आणि हे 40,000चं आहे, 40,000 आहे. हां, तिकडचं जे बघितलं ते काहीतरी 12 की 15 म्हणजे रेंज आहेत, 12, 13, 15च्या रेंजमध्ये आहेत. तर आता बघू आपण. आणि हे खूपच मोठं आहे. हे बघ माहिती, हे बघ हे सेम आहे, हे बघ ना हे सेम आहे. हां, ये एडजस्टेबल है का? एडजस्टेबल, आप हाइट एडजस्ट कर सकते हैं. अच्छा, लेकिन ये रॉकिंग का नहीं है क्या इसमें? रॉकिंग सर, ये नॉर्मल स्टिल ओके. लेकिन एडजस्टेबल मतलब ये क्या नीचे ऊपर जाएगा? हाँ, हाइट आप एडजस्ट कर सकते. ओके ओके ओके. क्या प्राइस है इसका? इसका 23,000. 23 आफ्टर डिस्काउंट. आफ्टर डिस्काउंट विदाउट मॅट्रेस. पाळणा घेतला नाही, कारण ती कधी पाळण्यात झोपलीच नाही, ती बेडवर झोपली. हां, आणि झोळी. हां, झोळी. यामध्ये तेच बरं वाटतं आपल्याला, जे आपण काल बघितलं ते. बघूया ना. हां, अजून बघू, पण ते आपण नाही का ते हे बघायचं ना, न्यू बॉर्नचं काय ते बघून घे. काय आहे ते तुम्हाला आता नाही, नंतर एक वेगळा स्पेशल ब्लॉग करू आपण. त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवेन की काय घेतलंय काय नाही ते. ओके, आपण हॉस्पिटल बॅग जेव्हा पॅक करू ना तेव्हा सगळं. आता हे सगळं व्यवस्थित वॉश बी सगळं करायचं सगळं आहे. हां, वॉश करून इस्त्री करायला लागेल. ओके. आणि त्याने आपल्याला अजून एक कूपन दिलं 1000 रुपयाचं. ते बोलून नेक्स्ट टाइम मी परत शॉपिंगला 1000 रुपये देतो. 1000 रुपये डिस्काउंट. चेन रिएक्शन आहे, खर्चे पे खर्चा. खरेदी झालेली आहे, गाडी पण चार्ज झालेली आहे. आणि यांचं म्हणणं काय आहे, तुम्ही आमच्याकडे या, गाडी चार्ज करा, पेट्रोल म्हणजे पेट्रोल तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे आमच्या इथे. पेट्रोल आता तुम्ही येणार, आपल्यासाठी पेट्रोलच आहे ना इलेक्ट्रिसिटी, म्हणजे शॉपिंग करा आणि परत तुम्ही जा, तुमच्या जाण्या येण्याचा भाड्याचा खर्च आम्ही तुम्हाला देऊ. असं गाडी पण चार्ज झाली, बिकॉज घरात निघालो जेव्हा होतो तेवढीच बॅटरी आता चार्ज झाली. स्लो चार्जर आहे पण ठीक आहे ना. चला आता जाऊया घरी. येस मंडळी, आम्ही आलो आहे घरी. खरेदी जी केली आहे ती इकडे आहे. ओके. आणि आता जरा सेटअप जो आहे तो परत एकदा करायचा. घरातलं जे काही काढलेलं सामान आहे ते सगळं आता हे फोटो बिटो सगळं लावायचं आहे. ओके. माळा आम्ही आणलेला बघा, कसं वाटलं? हां, स्मायराला दाखवले बेबीचे कपडे आहे की नाही. बरं, कपडे घेतलेत आम्ही, ते मला ते थोडं आम्हाला वॉश करायचे, धुवून बिवून व्यवस्थित ठेवायचे, म्हणून आम्ही घेतलेत कपडे. तर ते आता हॉस्पिटल बॅग जेव्हा आपला एक ब्लॉग येईल लागणार आहे ते सगळं घेतलेलं आहे. येस, तर ते सगळं आहे. ओके, चला.
तर मंडळी मायराचा डान्स क्लास आहे, त्याच्यासाठी आपण आलो आहे. आता वाजले आहेत 9:30 वाजलेत काय 9:30 वाजले. 1 तास हा डान्स क्लास असला.